लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये आपला प्रॉब्लेम सेट 1 चालू होता. त्यातील वर्ड प्रॉब्लेम आपण सुरू केलेले आहे आणि त्या वर्ड प्रॉब्लेम मधला आपला आज आपण क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 5 आहे, इन अ फॅक्टरी द रेशियो ऑफ सॅलरी of skilled and unskilled work is 5:3. Total salary of one day of both of them is rupees 720. Find daily wages of skilled and unskilled workers. तर पहा मुलांनो, याचा अर्थ असा की एका फॅक्टरीमध्ये स्किल्ड वर्कर्स आहेत आणि अनस्किल्ड वर्कर्स आहेत आणि त्या दोघांच्या सॅलरीचा रेशिओ आहे 5:3. सॅलरीचा रेशिओ आहे 5:3. आणि सेकंड कंडिशन म्हणजे the sum of salary of one day of skilled and unskilled workers. म्हणजे एका दिवसाचं स्किल्ड आणि अनस्किल्ड या दोन्ही वर्गाच्या सॅलरीची टोटल आहे 720. तर दोघांची पण वेजेस काढा. वेजेस म्हणजे सॅलरी काढा. आपल्याला सॅलरी माहिती आहे का दोघांची पण? नाही. समजा आपण स्किल्डची बघूया x रुपीस आणि अनस्किल्ड वर्करची बघूया y रुपीस. लेट द वेजेस किंवा सॅलरी काही लिहिलं तर चालेल. द वेज ऑफ स्किल्ड पर्सन किंवा वर्कर्स. आपण इथे वाटलं सोपं जाऊन मी सॅलरी घेऊन टाकतो तुम्हाला. लेट द सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स इज इक्वल टू रुपीज एक्स. रुपीज एक्स. द सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर unskilled workers is equal to rupees y. By given condition काय कंडिशन सांगितलं आपल्याला पहा बरं की त्यांचा रेशिओ आहे 5:3. रेशिओ म्हणजे आपण सोप्या भाषेत त्याला डिव्हिजन म्हणू शकतो. x आणि y यांचा जो डिव्हिजन आहे तो 5:3 आहे. रेशिओ अशा पद्धतीने लिहितात x by y is equal to 5:3. म्हणजे x ची सॅलरी 5 आणि y ची सॅलरी 3. बाय गिवन कंडिशन द रेशिओ ऑफ बोथ सॅलरी, द रेशिओ ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड म्हणजे x आणि y यांच्या सॅलरीचा रेशिओ आहे 5:3. सॉल्व करायला इक्वल टू चं साइन आहे. हा एक फ्रॅक्शन आणि दोन्ही फ्रॅक्शनच्या दरम्यान इक्वल टू चं साइन आहे. आता इक्वल दोन फ्रॅक्शनच्या दरम्यान इक्वल टू चं साइन असताना त्याला सोडवताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं विद्यार्थ्यांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग x into 3x is equal to 5 into y 5. आता 3x कशाला तसा हा प्लस चा 5 आहे, इकडे काय होणार मायनस होणार आणि तिकडे कोणीही नाही म्हणून आपण काय घेऊया 0 घेऊया. कोणी नाही याचा अर्थ आपण काय करू शकतो त्याला 0. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. बाय सेकंड कंडिशन काय सांगते? द सम ऑफ सॅलरी ऑफ वन डे ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड पर्सन इज 720. एका दिवसाचं स्किल्ड आणि अनस्किल्ड यांची सॅलरीची सम आहे 720. सांगा बरं एका दिवसाची सॅलरी याची किती आहे? स्किल्डची x, अनस्किल्डची y, दोघांची सम किती आहे? 720. बाय सेकंड कंडिशन x + y = 720. सेकंड कंडिशन म्हणजे की स्किल्ड पर्सन म्हणजे x, अनस्किल्ड पर्सन म्हणजे y यांची सॅलरी आहे 720. दोन इक्वेशन आले विद्यार्थ्यांनो. आता दोन इक्वेशन आपण काय करूया? सॉल्व करूया. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आहे 3x - 5y = 0 आणि सेकंड इक्वेशन आहे x + y = 720. सॉल्व करा विद्यार्थ्यांनो. सॉल्व करताना पहिले पेयर चेक करा. इथे 3x आहे, इथे 1x आहे, कोण पेयर सारखी नाही. हा 5y आणि हा सिंगल y ही पण पेयर सारखी नाही. जेव्हा पेयर सारखी नसते तेव्हा सॉल्व करताना खालच्या कोएफिशिएंटने वरी आणि वरच्या कोएफिशिएंटने खाली, म्हणजे खालच्या नंबरने वर गुणायचं आणि वरच्या नंबरने खाली गुणायचं. खाली इथे कोणताही नंबर नसला तर बाय डिफॉल्ट 1 असतो, त्या 1 ला आपण वर मल्टिप्लाय करतो आणि वरच्या 3 ने खाली मल्टिप्लाय करतो. इथून काय आलं? करा मल्टिप्लाय. 1 * 3 3x, 1 * 5 5y, 1 * 0 0. Here 3 * x 3x, 3 * y 3y, 3 * 7 20. 2140.
60. राईट. आता हा 3x 3x कॅन्सल होऊ शकतो, फक्त त्यांचे साइन आपल्याला काय करावं लागतील, चेंज करावं लागतील. तर साइन चेंज करा, मायनस 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 3x 3x गेट कॅन्सल. नाउ मायनस 5y आणि मायनस 3y जेव्हा दोन्ही मायनसच्या संख्या असतील तेव्हा मायनसचं साइन जशाला तसे ठेवतात आणि दोघांची ऍडिशन करतात. 5 आणि 3 किती होणार, 8y. आणि इथे 0 मायनस 2160 चा मायनस 2160 येणार. मायनस 8y इज इक्वल टू मायनस 2160. आता विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, हा y जशाला तसं ठेवायचं, मायनस 2160 जशाला तसं. हा जो आहे ना 8 इथे मल्टिप्लाय मध्ये आहे, कारण मायनस 8 आणि y यांच्या दरम्यान कोणतीही साइन दिसत नसेल तर इथे मल्टिप्लायची साइन असते आणि मल्टिप्लाय मधला मायनस 8 इथे डिव्हिजन मध्ये झाला. हा मायनस मायनस आपला कट होणार, 8 ने डिवाइड करा, 8 1 जा 8, 8 2 जा 16 रिमेन्स 5, 8 7 जा 56, 0 ऍज इट इज. म्हणजे y ची व्हॅल्यू मिळालेली आहे 270. आता ही y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 किंवा 2 कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा, इझी कोणते दिसते आपल्याला, सेकंड इक्वेशन, तर त्याच्यामध्ये ठेवूया. पुट द व्हॅल्यू ऑफ y into इक्वेशन नंबर 2. काय आहे पहा, x plus y is equal to 720, x plus y ची व्हॅल्यू आहे 270 is equal to 720, x जशाला तसा 720 जशाला तसा प्लस 270 इकडे जाऊन काय होणार विद्यार्थ्यांनो, मायनस होणार. x जशाला तसा सबट्रॅक्शन करा, 0 ला 0, 2 मधून 7 जात नाही, मग काय करणार आपण इकडून कॅरी करणार 12 minus 7, how much, 5, and 6 minus 2 is equal to 4, 450. अशा प्रकारे आपल्याला x आणि y दोन्ही सुद्धा व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. म्हणजे आपला आन्सर इथे आपल्याला संपलेला आहे, म्हणजे आन्सर आपल्याला झालेला आहे. फक्त शेवटच्या लाईन्स लिहूया. सो द सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स, सो सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर्स, सॅलरीला तुम्ही वेजेस सुद्धा लिहू शकतो, इज इक्वल टू रुपीज x इज इक्वल टू रुपीज 450. स्किल्ड वर्करची सॅलरी काय होते एका दिवसाची, 450. सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर्स इज इक्वल टू रुपीज y इज इक्वल टू y ची व्हॅल्यू काय आली विद्यार्थ्यांनो, 270. अशा प्रकारे हे आन्सर संपलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, कोणाला सॅलरी निवडले सॅलरी लिहा, नाहीतर तुम्ही वेजेस सुद्धा घेऊ शकता. दोघांचा पण मीनिंग जवळपास सारखाच येतो. अशा प्रकारे आन्सर संपलेला आहे. व्हिडिओ इथे पॉज करा आणि या स्टेप एकदा पाहू. विद्यार्थ्यांनो नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. क्वेश्चन आहे प्लेसेस A and B are 30 kilometer apart and they are on a straight route. A straight route. Hamid travels from A to B on bike, from A to B on bike at the same time Joseph starts from B on bike, travels towards A, they meet each other after 20 minutes, but in the opposite direction,
opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. तर विद्यार्थ्यांनो, या क्वेश्चनचा आपण अर्थ पाहून घेऊया, कारण की आन्सर देण्यासाठी तुम्हाला अर्थ माहिती असायला पाहिजे. तर पाहून घ्या. द मीनिंग ऑफ दिस क्वेश्चन इज दॅट प्लेसेस A and B are 30 किलोमीटर अपार्ट. म्हणजे A आणि B हे दोन प्लेसेस आहेत, ते एकमेकांपासून 30 किलोमीटर अवे आहेत, 30 किलोमीटर दूर आहेत. and they are in a straight line, and ते एका स्ट्रेट लाईनवर A B आहे, दोघांचे डिस्टन्स 30 किलोमीटर आहे. Hamid travels from A to B on bike. Hamid A पासून B कडे बाईक वर जातो आणि जोसेफ पण B पासून A कडे Hamid कडे येतो. तेव्हा ते एकमेकांना 20 मिनिट्स मध्ये भेटतात. किती मिनिटांमध्ये भेटतात? 20 मिनिट्स मध्ये. आणि सेकंड कंडिशन सांगितलेली आहे की B हा Hamid कडे येण्यापेक्षा, म्हणजे B पासून जोसेफ Hamid कडे येण्याच्या ऐवजी जर दुसऱ्या डायरेक्शनला जर गेला असता तर त्यांना एकमेकांना मिळायला 3 आवर्स लागले असते, म्हणजे 3 तास लागले असते. तर त्या दोघांची पण स्पीड काढा. आता विद्यार्थ्यांनो, आपल्याला ना Hamidची स्पीड माहिती आहे ना जोसेफची स्पीड माहिती आहे, आणि स्पीड माहित नसल्यामुळे आपण काय करणार, मग त्याला x आणि y अशा स्वरूपामध्ये लिहिणार. लेट द स्पीड of Hamid is equal to x kilometer per hour. HOUR. Hamidची स्पीड आपण काय करूया, x किलोमीटर. The speed of Joseph is equal to y kilometer per hour. राइट. आता ज्याला याचा मीनिंग समजला माझा, डबल एकदा सांगतो, पाहून घ्या. फर्स्ट कंडिशन काय होती पहा. बाय फर्स्ट कंडिशन पाहून घ्या. फर्स्ट कंडिशन काय आहे ते बघून घ्या. A and B आर 30 किलोमीटर. हे दोघं पण 30 किलोमीटर आहे पहा. हा आहे आपला A आणि हा आहे B. यांचा डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. राइट. A पासून Hamid निघतोय. A पासून कोण निघतोय, Hamid. आणि B पासून निघतोय जोसेफ. आणि दोघं पण एकमेकाला 20 मिनिट्स मध्ये भेटतात. दोघं पण एकमेकाला किती टाइम मध्ये मिळत आहे, 20 मिनिट्स मध्ये. तर आपल्याला या इक्वेशनला पहिले तयार करायचं किंवा बनवायचं. तर पाहून घ्या. पहा, A आणि B यांच्यातला डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. A पासून निघतो Hamid, B पासून निघतो जोसेफ, आणि दोघेही एकमेकांना किती मिनिट्स मध्ये मिळतात, 20 मिनिट्स मध्ये. म्हणजे Hamidनं इथपर्यंत जाण्यासाठी 20 मिनिट्स लागले, जोसेफला पण या पॉइंट पाशी येण्यासाठी किती मिनिट्स लागले, 20 मिनिट्स लागले. आणि दोघांचे मिळून डिस्टन्स किती असणार आहे, 30 किलोमीटर. कारण की एवढं दोघांचं पण डिस्टन्स आहे ना, तर हे दोन्ही डिस्टन्स मिळून किती आहे, 30. Hamidचं डिस्टन्स आणि जोसेफचं डिस्टन्स, या दोघांची ऍडिशन सम किती यायला पाहिजे विद्यार्थ्यांनो, 30 किलोमीटर. पण आपल्याला माहित नाही ना की Hamidने किती डिस्टन्स गेला आणि जोसेफ पण किती डिस्टन्स गेला, हे आपल्याला माहित आहे का, नाही. तर पहिले एक काम करू आपण. Hamidनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स पाहूया, नंतर जोसेफनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स पाहूया, नंतर दोघांचे ऍडिशन 30 दाखवूया. तर पहिल्यांदा आपल्याला Hamidचं डिस्टन्स काढायचं, त्यानंतर जोसेफचं काढायचं. तर तुम्हाला माहित असेल विद्यार्थ्यांनो, डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड इनटू टाइम. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय Hamid. Hamidचं डिस्टन्स काय यायला पाहिजे, डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड इनटू टाइम. सांगा Hamidची स्पीड काय विद्यार्थ्यांनो, x. आणि याला लागलेला टाइम किती आहे, Hamidला या पॉइंट पर्यंत येण्यासाठी किती मिनिट्स लागले, 20 मिनिट्स.
पाहून घ्या 20 मिनिट्स आहे 20 आवर्स नाही टाइम कधी पण आवर मध्ये असतो पण इथे कशात दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये मिनिट आणि जर मिनिट्स मध्ये दिला तर त्याला लिहिताना 60 ने डिवाइड करायचं हा 60 कसं आहे ते मुलांना खाली टाइम ते कशात दिलेला आहे आपल्याला मिनिट मध्ये जर टाइम असेल तर डिवाइड बाय 60 करायचं आणि आवर मध्ये जर टाइम असेल तर डिवाइड बाय 60 करायची गरज नाही तर पाहून घ्या डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद इज इक्वल टू फॉर्म्युला आहे स्पीड इनटू टाइम हमीदची स्पीड आहे x आणि टाइम लागला 20 मिनिट्स आणि मिनिट्स आहे हे कळावं म्हणून त्याला आपण काय केलं 60 ने डिवाइड केलं इथपर्यंत कळालं मिनिट असेल तर 60 ने डिवाइड करतात आवर असेल तर गरज नाही त्याला सॉल्व करा विद्यार्थ्यांनो x 20 20x by 60 दोघाला डिवाइड करा दोघाला 20 ने डिवाइड करता येते 21 जा 20 23 जा 60 आणि हा x जशाला तसा विद्यार्थ्यांनो हे 1 लिहायची काही आवश्यकता नाही त्यामुळे मी 1 कट करतो तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद आहे x by 3 हमीदनं ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स म्हणजे एवढा जो डिस्टन्स आहे तो आहे x by 3 त्यानंतर काढून त्याचा आता जोसेफचे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ सांगा फॉर्म्युला काय डिस्टन्सचा स्पीड इनटू टाइम जोसेफची स्पीड आहे y आणि याला आपण टाइम किती लागला इथे यायला 20 मिनिट्स मिनिट आहे म्हणून त्याला काय केलं आपण 60 ने डिवाइड केलं सॉल्व करायला y 20 20y by 60 पुन्हा दोघे 20 ने डिवाइड होतात 21 जा 20 23 जा 60 y जशाला तसं पण विद्यार्थ्यांना हे 1 लिहायची गरज नाही म्हणजे जोसेफचे डिस्टन्स झालं y by 3 पाहून घ्या 20 मिनिट्स मध्ये 20 मिनिट्स मध्ये हमीदने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काय आलं x by 3 20 मिनिट्स मध्ये जोसेफने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आलेला आहे y by 3 आणि दोघांचं मिळून हे हमीद आणि जोसेफ दोघांचं मिळून किती यायला पाहिजे सांगा बरं 30 किलोमीटर किती यायला पाहिजे 30 किलोमीटर सो नाउ पाहून घ्या हमीदचे डिस्टन्स म्हणजे x by 3 जोसेफचे डिस्टन्स y by 3 हा हमीद आणि हा जोसेफ दोघांचं मिळून किती किलोमीटर विद्यार्थ्यांनो 30 किलोमीटर हे इक्वेशन समजलं का पाहून घ्या की हमीदचे डिस्टन्स x by 3 जोसेफचे डिस्टन्स y by 3 दोघांचं मिळून म्हणजे प्लस किती येणार 30 आता इक्वेशनला सॉल्व करा इथे ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन आहे ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन करताना जर डिनॉमिनेटर जर सेम असेल तर जशाला तसं ठेवता पुट इट ॲज इट इज अँड ॲड द न्यूमेरिटर पाहून घ्या जर आपण फ्रॅक्शनची ऍडिशन करताना डिनॉमिनेटर सेम असेल तर जशाला तसं ठेवायचं आणि न्यूमरेटरची बेरीज करायची न्यूमरेटर आहे x + y 30 जशाला तसं आता या 30 च्या खाली काही नाही म्हणजे विद्यार्थ्यांनो 1 आहे आणि दोघांच्या दरम्यान इक्वल टू चं साइन आहे दोन फ्रॅक्शनच्या दरम्यान इक्वल टू चं साइन असताना सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन x1 जा x y1 जा y 33 जा 90 तर हे आलेलं आहे आपलं इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 1 आता पाहूया आपण इक्वेशन नंबर 2 but in the opposite direction instead of towards A Hamid would have got it after 3 hours second condition सांगते by second condition काय म्हणते पहा विद्यार्थ्यांनो आता तिथे सांगितल्याप्रमाणे या फिगर मध्ये इथे होता A इथे होता B दोघांचा डिस्टन्स होता 30 किलोमीटर बरोबर आहे आणि इथून कोण निघाला होता विद्यार्थ्यांनो हमीद इथून निघाला होता हमीद आणि इथून कोण होता आपला जोसेफ तर सेकंड क्वेश्चन म्हणते की हा जो हमीद इथून निघाला होता त्यात तर काही प्रॉब्लेम नाही हा हमीद जेव्हा इथून निघाला आणि जोसेफ काय होता इथून A कडे येत होता A कडे येण्याच्या ऐवजी जर जोसेफ हा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये गेला असता म्हणजे इकडे येण्याच्या ऐवजी याच्या ऑपोजिट पलीकडच्या डायरेक्शनला जर गेला असता तर हा हमीद जोसेफला 3 आवर्स न कॉट केला असता किती तासानंतर 3 आवर्स नंतर काय म्हणून गेला आहे B समजा A कडे येण्याच्या ऐवजी त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जर इकडे आला असता तर हमीद आणि जोसेफ एकमेकांना 3 आवर्स ने मिळाले असते किती आवर्स ने 3 आवर्स किती वाटतं लिहून टाकूत आपण 3 आवर्स ने एकमेकांना मिळाले त्यांना येण्यासाठी किती टाइम लागला असता विद्यार्थ्यांनो 3 आवर्स तर काय होणार इथे पण सेम तसंच करणार पहिले हमीदचं डिस्टन्स काढणार नंतर जोसेफचं डिस्टन्स काढणार हमीदचं डिस्टन्स आणि जोसेफचं डिस्टन्स पण किती
तासातलं, किती आवर्स मधलं, 3 आवर्स मधलं. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद in 3 hours. In 3 hours. सांगा डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? स्पीड इनटू टाइम. स्पीड आहे हमीदची x आणि टाइम आहे 3 आवर्स. विद्यार्थ्यांनो आवर्स आहे त्यामुळे 20 डिवाइड बाय 60 करायची गरज नाही. डायरेक्ट 30 ठेवा. करा मल्टिप्लिकेशन. 3x the distance traveled by Joseph. फॉर्म्युला डिस्टन्सचा स्पीड into time. काय होणार विद्यार्थ्यांनो? 3y. बरोबर. Now the difference between distance of both is 30 किलोमीटर. विद्यार्थ्यांनो आता पहा, हे जोसेफचं अंतर आहे, डिस्टन्स आहे, हे हमीदचं डिस्टन्स आहे, पण दोघांमध्ये तुम्ही बघू शकता इथून तर डिस्टन्स सेमच आहे पहा आहे, पण हा वाला इथून एवढा हमीदचा डिस्टन्स जास्त आहे आणि एवढा डिस्टन्स म्हणजे किती आहे? 30 किलोमीटर. म्हणजे जोसेफ आणि हमीद यांच्यामध्ये कितीचा फरक यायला पाहिजे? 30 किलोमीटर. समजते काय म्हणते? हे जोसेफचं डिस्टन्स 3 आवर्सचं, हे हमीदचं डिस्टन्स 3 आवर्सचं आणि दोघांचं डिस्टन्स जे आहे ते इथून ते एवढं कसं आहे? एक्स्ट्राचा आहे हमीदचा. एवढा डिस्टन्स किती आहे? 30 किलोमीटर. म्हणजे हमीद हा जोसेफ पेक्षा 30 किलोमीटर जास्त गेलेला आहे. म्हणजे दोघांचा जो डिफरन्स आहे डिस्टन्स मधला तो किती आहे विद्यार्थ्यांनो? 30 किलोमीटर. इथं असं देऊया, हा जो होता हमीदचा डिस्टन्स, हा जो आहे जोसेफचा डिस्टन्स, दोघांतला जो डिफरन्स आहे तो किती आहे विद्यार्थ्यांनो? 30 किलोमीटर. किती आहे? 30 किलोमीटर. बघून घ्या, हमीदचे डिस्टन्स 3x, जोसेफचे डिस्टन्स 3y आणि दोघांचा डिफरन्स किती आहे? 30 किलोमीटर. इथपर्यंत कळलं? हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. आता आपल्याला हा फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन, दोन्ही इक्वेशन आपल्याला काय करायचं विद्यार्थ्यांनो? सॉल्व करायचं आहे. आणि इक्वेशन सॉल्व करताना आपण काय करतो? त्याला पहिले एकाखाली एक घेतो, तर घेऊन टाका दोघांना आपण बाय किंवा फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फर्स्ट इक्वेशन आहे x plus y is equal to 90. सेकंड इक्वेशन आहे 3x minus 3y is equal to 30. आता खालच्या नंबरने वर मल्टिप्लाय करा, वरच्या नंबरने खाली मल्टिप्लाय करायचं, कारण की ते कोणतेही पेयर व्हेरिएबलची पेयर सारखी नाही. तर खालच्या 3 ने वर आणि वर इथं काही नसते म्हणजे 1, त्या 1 ने आपण काय करूया? खाली मल्टिप्लाय करूया. करा मल्टिप्लाय. 3 x 3x 3 y 3y 3 9 जा 270. 1 3 3x 1 3 3y 1 3 जा 30 1 30 जा 30. राइट. आता पहा, हा 3y जो आहे प्लस आणि मायनस आहे त्यामुळे काय होते ते कट होऊन जातील. 3x and 3x 6x 270 plus 30 how much? 300. राइट. x जशाला तसा 300 जशाला तसा हा मल्टिप्लाय मधला 6 काय होणार? डिवाइड मध्ये येणार. डिवाइड करा. 6 1 जा 6 6 5 जा 30. x बरोबर आलेला आहे 50. आलं x. आता ही x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. पुट द व्हॅल्यू ऑफ x into इक्वेशन नंबर 1. काय विद्यार्थ्यांनो इक्वेशन नंबर 1? x plus y is equal to 90. x ची व्हॅल्यू आहे 50 plus y is equal to 90. y जशाला तसं 90 जशाला तसं plus the 50 minus y is equal to how much? 40. अशा प्रकारे x ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे, y ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. आपलं आन्सर संपलेलं आहे. फक्त शेवटी या दोन लाईन्स द्यायची. सो द स्पीड ऑफ हमीद So, the speed of Hamid is equal to x is equal to x की वैल्यू काय आली आहे? 50 किलोमीटर पर आवर. इथे लिहू तसं 50 किलोमीटर पर आवर. त्यानंतर काय लिहायचं? The speed of Joseph. The speed of Joseph is equal to y is equal to y ची व्हॅल्यू काय आली विद्यार्थ्यांनो? 40 किलोमीटर पर आवर. अशा प्रकारे हे आपला आन्सर संपलेला आहे. हा क्वेश्चन सुद्धा संपला.
संपला आणि प्रॉब्लेम सेट आणि हा आपला चॅप्टर सुद्धा संपलेला आहे. व्हिडिओ इथे पॉज करा आणि या सर्व स्टेप एकदा